नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या 24 तासातील शेती विश्वातील 25 सर्वात महत्त्वाच्या बातम्या अगदी सोप्या भाषेत वेळ न घालवता सुरू करूया. शेतकरी सुपरफास्ट. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महाविस्तार AI नावाने नवीन ॲप लॉन्च केले आहे. आता व्हॉट्सअप सारखे चॅटिंग करून शेतकऱ्यांना हवामान आणि बाजारभावाची माहिती मराठीत मिळणार आहे. तर मी कृषी विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय चांगला महाविस्तार ॲप हा कृषी विभागाने तयार केला. आगामी अर्थसंकल्पात PM किसान योजनेची रक्कम 6,000 वरून 9,000 रुपये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारने यावर गांभीर्याने विचार करत असल्याची चर्चा केली आहे. गहू, हरभरा आणि कांदा पिकांसाठी पीक विमा भरण्याची मुदत 15 डिसेंबरपर्यंत आहे. ज्वारीची मुदत संपली आहे, त्यामुळे बाकी पिकांचा विमा त्वरित भरून घ्यावा. आज राज्यात सोयाबीनला सरासरी 4,300 ते 4,400 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. कमाल भाव काही ठिकाणी 5,300 रुपयापर्यंत गेला आहे, पण सरासरी अजूनही हमी भावाच्या खाली आहे. कापसाचे सरासरी भाव 7,300 रुपये प्रति क्विंटलच्या घरात आहे. CCIने कापूस खरेदीची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो. अतिवृष्टी मदतीचा प्रस्ताव राज्याने पाठवला नाही अशी चर्चा होत होती, पण आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले आहे की 27 तारखेला प्रस्ताव प्राप्त झाला आहे. लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील थंडीची लाट थोडी ओसरली असली तरी पाठीचा गारठा अजूनही कायम राहणार आहे. रब्बी पिकांसाठी हे वातावरण पोषक आहे. अमरावतीत 3,000 शेतकरी PM किसानमधून बाद झाले आहेत. अमरावती जिल्ह्यात EKYC आणि जमिनीचे कागदपत्र त्रुटीमुळे 3,224 शेतकऱ्यांना PM किसान योजनेतून वगळण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्यापोटी केवळ 348 रुपये जमा झाले आहेत. तटपुंज्या मदतीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कांद्याला सध्या घाऊक बाजारात 1100 ते 1,500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात दर जास्त असले तरी शेतकऱ्यांच्या हाती पडणारा भाव अजूनही कमीच आहे. जुन्नर तालुक्यातील जुन्नरगोड या आंब्याच्या वाहनाला आता शेतकरी वाहन म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे. हापूसाला टक्कर देणारा हा वाहन शेतकऱ्यांनी विकसित केला आहे. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीत बिबट्याचा वावर वाढला आहे. रात्री पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. आंबा आणि इतर फळपिकांसाठी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेची मुदत सुरू आहे. डाळिंबासाठी 14 जानेवारीपर्यंत मुदत आहे. राज्यात अनेक ठिकाणी रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा वीज मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. रात्रीच्या वेळी होणाऱ्या लोड शेडिंगमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. यंदा जमिनीत ओलावा चांगला असल्याने रब्बी ज्वारीचा पेरा 9.5 लाख हेक्टरपर्यंत पोहोचला आहे. ज्वारीचे उत्पादन यंदा वाढण्याची शक्यता आहे. थंडी सुरू झाल्याने हरभरा लागवडीने वेग घेतला आहे. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार बीज प्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ढगाळ वातावरणामुळे काही भागात तुरीवर शेंगा पोखरणारी आळी मर रोगाचा प्रादुर्भाव दिसू शकतो. शेतकऱ्यांनी पिकाचे निरीक्षण करूनच फवारणीचे नियोजन करावे. पुणे जिल्ह्यातील भोरवेला भागात गावरान पावठ्याचा हंगाम जोरात सुरू झाला असून मुंबई पुण्याच्या बाजारात याला चांगली मागणी आहे. खासगी डेअरी आणि सहकारी संघामध्ये दूध दरात तफावत असल्याने दूध उत्पादक शेतकरी अजूनही दरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. रब्बी हंगामासाठी युरिया आणि DAPचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे प्रशासन सांगत आहे. खताचा तुटवडा भासल्यास कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी. कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत नवीन अर्ज आणि जुन्या अर्जांच्या अंमलबजावणीला गती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यांचे अर्ज पेंडिंग आहेत त्यांनी पोर्टल चेक करा. मागेल त्याला शेततळे अस्थिरीकरणासाठी कृषी विभागाकडून अर्ज मागवण्यात येत आहे. उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. पुढील 2 महिन्यात हळद काढणी सुरू होईल. सध्या हळदीला बाजारात सरासरी भाव स्थिर आहेत, मात्र निर्यात धोरणावर पुढील दर अवलंबून राहतील. बदलत्या हवामानामुळे जनावरांमध्ये लाळ्या, खुरकत आणि इतर आजार पसरू नये म्हणून लसीकरण मोहीम राबवली जात आहे. आपल्या जनावरांचे लसीकरण नक्की करून घ्यावे. शेतजमिनीचे सर्व व्यवहार फेरफार आता ऑनलाईन होत असल्याने शेतकऱ्यांनी वर्षातून एकदा तरी आपला डिजिटल सातबारा डाउनलोड करून तपासावा असे आवाहन महसूल विभागाने केले आहे.
शेतकरी मित्रांनो, 25 महत्त्वाच्या कृषी बातम्या यातील कोणती बातमी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची होती ते कमेंट करून नक्की सांगा. महाविस्तार ॲपबद्दल तुम्हाला काय वाटते तेही कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. शेतकरी मित्रांना व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा. दररोज अशाच बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तोवर राम राम.